हे गाईज, तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार आहे कुठे, एसलेवाडीला जाणार आहे थोडं फिरायला. इथे आमची एक्झाम चालू होती, आता एक्झाम संपली आहे प्रिलियम्स, आणि तर आता 5 वाजले आहे. तर आम्ही जाणार आहे आता एसलेवाडीला आणि तिथून उद्या कुठेतरी डॅम्पला फिरायला जाणार आहे. तर इकडे बघू शकता मागे आमची गाडी आली आहे आणि इथून आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे. आणि हा बघू शकता असं. ओके, चला भेटूया. सार्थक इथे असद आहे आमचा. तर असद किती वेळ लागणार आपल्याला जायला? मॅक्सिमम 200 किलोमीटर. 80. तर 80 किलोमीटर आहे. मिनिमम 1 तासात पोहोचणार का आपण? पण 1 तासात पोहोचणार का? 1 तास 19 मिनिटं. किती? 1 तास 19 मिनिटं. तर आम्ही 1 तास 20 मिनिटांनी आम्ही चांदोलीला पोहोचणार आहे. ना, जास्त टाइम लागू शकतो. अच्छा अच्छा. घाट वगैरे आहेत ना. कुठले घाट आहे काय माहिती आहे का तुला? आम्हाला आपण कधी गेलेलं नाही. ओके, तर इथून मॅक्सिमम आम्हाला 1 ते 1.5 तास पोचायला वेळ लागणार आहे चांदोलीला. आणि चला तोपर्यंत बघूया. आता आमचा असद घरी चाललेला आहे. असद, तू चालत नाही सोबत? नाही, का रे? घरातली नाही म्हणते ती. का रे? तुम्ही ओके ओके, आपण नेक्स्ट ट्रिप ठरवलं, मला सांगितलं नाही तू टायमिंग वर. अरे, तर मला वाटलं का आशिषने सांगितलं असेल तुला. सांगितलं सकाळी सांगितलं मला. हा, चल बाय. ओके चल. आरामशी जा. गाडी सगळं चालव. चल, बाय. काय गाडी सगळं मी पुढे बसलो. सेफली. ओके चल, बाय. हो पप्पा. तर आशिष, आपण कुठे चाललोय आता? आपल्या घरी. आता आपण आशिषच्या घरी चाललोय. आणि तू काय म्हणत होता मगाशी? हा, तर मी काय म्हणतो, ते गाणं जरा बदला. गाणं जरा मजा आली पाहिजे. मजा कुठल्या गाणं ते मी सांगतो. तर भोजपुरी सॉन्ग. भोजपुरी. तो हर्षी फरमाईश आहे. ओम भोजपुरी लाव. भोजपुरी कुठलं ते आता ते कुठलं आहे? चोली उठा के नाही, चाहेबो तनो के कितना त्यात आहे की फरमाईश, हर्षी फरमाईश. आता आम्ही आशिषच्या इथे चाललोय. तर गाईज, ऍक्च्युली आम्ही आलो आहे इथे कुठे, 32 रेड्याला आलो आहे. तर आम्ही आशिष आता असदला सोडलाय आणि आता आशिषच्या घरी आलो आहे. ते मागे जे दिसत आहे ते आशिषचं घर आहे. आणि इकडे आमचा सार्थक आणि ओम फोटोशूट करताय. तिथून आम्ही काही वेळातच निघणार आहे. तर आता इथून मॅगी घ्यायला जाणार आहे, कारण की ओम खूप वेळ झाला मॅगी करत आहे. तर कुठे, कधी इकडे तू सांग. किती वाजता? मला रात्री मॅगी बनवून खायची आहे. किती वाजता करूया रात्री. आणि जेवायचं नाही? जेवायचं आता तुझ्याकडून पार्टी. ओके, तर आम्ही रात्री मॅगी करणार आहे. तर मॅगीची तयारी करताय आता. इथून आम्ही मॅगी वगैरे घेऊन जाणार आहे आणि परत बघूया कसं आहे चांदोली. किती अजून किती वेळ? 1 तास. तर मिनिमम अजून 1 तास लागणार आहे आम्हाला पोचायला. तर हे बघू शकता आशिष. आता आशिष आला की आम्ही इथून निघणार आहे. चला भेटूया नंतर. कसा ब्लॉग वर? छान. आणि तुझा रे? आणि मजेशीर. तू कोकण कधी फिरायला येतोय? कमलेश आमचा जो मेंबर आहे, एक 6वा मेंबर जो आहे तो कमलेश साठे युवा मंच पेट नाका. ओके, कमलेश साठे युवा मंच पेट नाका अध्यक्ष आहे ते. तर तो एक मिसिंग आहे. हो, मी इकडे बघ. तू कधी कोकणला नेणार आहे फिरायला? आता ही ट्रिप झाली लगेच त्या प्लॅनिंगला लागायचं. कुठे? मालवणला? मालवण करूया, देवगड करूया, वेंगुर्ला करूया, सावंतवाडी करूया, सगळं करूया. भाई, हा कोकणचा आहे, तर कोणाला पण फिरायचं असले तर कॉन्टॅक्ट करा. चला भेटूया थोड्या वेळाने. आता शांत तर जो सार्थक आहे तो. आणि ते झालं मग आत बाहेर सगळीकडे दाखवणार सगळं. वॉकराऊंड. तर इकडून आमचा तो आशिष येऊ राहिला. म्हणजे पप्पांकडे पप्पा गेले फोन घरीच ठेवून बाहेर. ओके, चालेल. तर आता आम्ही आलोय शिराळ्याच्या गणपती मंदिरामध्ये. कुठलं किती वर्ष जुनं मंदिर आहे रे? हे 30 वर्ष जुनं असेल. ॲटलिस्ट 30 वर्ष जुनं आहे. आणि चला तुम्हाला दाखवतो हे मंदिर. आणि इकडे आशिष आमचा चाबी आणायला चालला आहे. त्याच्या पप्पाकडे चाबी राहिली होती. तर आम्ही थोडं 5-10 मिनिट इकडे मंदिरामध्ये एक्सप्लोर करणार आहे आणि इथून आम्ही थोड्या वेळात जाणार आहे. चला भेटूया.
तर हे बघू शकता, हे आशिषच्या घरापाशी शिराळ्यातलं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. इथे छोटे छोटे कुत्र्यांची पिल्ल. तर हे छोटे छोटे हा एकटा शाना मुलगा बसला इथे. तर बाकी सगळे कुठे आहेत? तो एकटा सार्थक आहे. तो सार्थक आहे. हा कमलेश इकडे बघ, इकडे कमलेश. कमलेश इकडे चाललाय. कमलेश कुठे चालला तू? कमलेश इकडे. हा हे इकडे. हा मामा. हु इज आउटसाइड द क्लास कम इनसाइड क्विकली. तर आमचा आशिष जो आहे तो आता चाबी घेऊन वापस आलेला आहे. तर इथून आम्ही लगेचच निघणार आहे. चला, चाबी भेटली आहे. खंडर कुठलं रे? खूप जुना आहे. असू दे भाई, नको. हे जाऊ दे तुझ्या बरोबर. हा, तर मुलांनो, आजचा क्लास डिसमिस. क्लास डिसमिस झालेला आहे आणि इथून आम्ही निघणार आहे आता जस्ट काही मिनिटात. कमलेश तू तिकडे ब्लॅक. हा ब्लॅक वाला कमलेश. हा ब्लॅक वाला कमलेश, तू जर हा व्लॉग बघत असशील तर तुला काय रे इकडे तू ब्लॅक वाला आहे म्हणून कमलेश काय? कमलेश मग नाही तर काय, कमलेश पण ब्लॅकच आहे की. आता नाही, रेसिस्ट आहे तू. व्हिडिओला रिपोर्ट करा. रिपोर्ट काय नाही करायचा रे कमलेश. आय होप तू हा व्लॉग बघशील. लॉक काय नाही आशिष, हे लाईट बंद होत नाही. ओके, तर आता आम्ही इथून हे निघालोय. जरा उघड, हे उघड. जस्ट डिक्की उघड. सेकंड. गाईस, तर आता आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहे. इथे आम्ही जेवण वगैरे करणार आहे आणि इथून आम्ही जाणार आहे एसलेवाडीला. तिथे स्टे करणार आहे आशिषच्या इथे. तर तुम्हाला इथे दाखवतो. आशिष, आशा, आपल्याला कुठल्या लोकेशनवर आलो आपण आता कुठली लोकेशन? तर लोकेशन माहिती नाही. हॉटेल मामाज आहे मागे, तर तुम्हाला दाखवतो. ओके, इथं आम्ही हॉटेल मामाज मध्ये जेवायला आलो. चल की हे चलो मॅ चलो. तर आम्ही जेवण करायसाठी आलो आहे. क्या लगी है? भूक लगी है. तेरे को भूक लगी? इथे व्हिडिओ चालू करतो यार. एडिबल प्लेट्स. ओके, तर मला सांग आता इथून आपण जेवण झाल्यानंतर काय करायचं? त्यानंतर आपण घरी जाणार आहे. त्यानंतर आपण बॉनफायर करणार आहे आणि वरती फिरायला जाणार आहे. आपल्याला असं माहिती पडलं की आपला ओम आपल्यासाठी मस्त गाणे म्हणणार आहे. कोकणी गाणे. गिटार पण आहे आपल्या घरी तिकडे. बारशाची गाणी म्हणतो. कशाची? मी फक्त बारशाची गाणी म्हणतो बस. भाषेची गाणी. कोणासाठी एक स्पेशल आता भाई ते बोलू नाही शकत. तर तो बारशाची गाणी म्हणतो. सून मामा म्हणजे कम मामा. मामाज हॉटेलमध्ये आम्ही मागवलं आहे. मी मागवलं आहे मामा स्पेशल व्हेज थाळी, ज्यामध्ये आलेलं आहे एक 4 रोट्या येतात. तर मला सध्या तर एक भेटली, एक रोटी, एक व्हेज कोल्हापुरी, एक पनीर बटर मसाला आणि एक हे आहे दही, श्रीखंड आणि सोलकढी. त्यासोबत मिळतं आपल्याला एक थोडे सलाड, कांदा वगैरे, कांदा लिंबू आणि एक राईस प्लेट येते. ते आत्ता आलेलं आहे. ओके, थँक्यू. ओम तुझं रे. व्हेज कोल्हापुरी. तर हाय मित्रांनो, इथे आम्ही पोहोचलेलो आशिषच्या फार्म हाऊसवर. तर इकडे आपला ओम आपलं सामान काढत आहे. आता जस्ट आम्ही सामान काढून राहिलो आहे आणि थोड्या वेळात आम्ही इथे काय करायचं आहे रे ओम्या? थोड्या वेळात आपल्याला करूया काय आम्ही 5 मिनिट झाले इथून पैदल जात होतो. तर आम्हाला इकडे काहीच झालं नाही आणि आम्ही आमचा रस्ता विसरलेलो आहे. अरे त्याचा व्हिडिओ घे ना, त्याचा आणि व्हिडिओ खूप घे. डोंगरात आम्ही आलेलो आहे. तिकडे आशिष बघू शकता. लवकर तुम्ही लवकर जा, लवकर. हे भाई, झाडावर काय आहे भाई? झाडावर काय आहे ते? हे बघू शकता. खाली ठेव. आजकोली ते माझं इथं घर असून मला माहित नाही इथं भूत आहे. ब्रो गाईज, ते प्लास्टिकची पिशवी नाही. प्लास्टिकची पिशवी आहे इथे. गाईस, तर ते एक प्लास्टिकची भूत नसून गाईज दॅट इज ब्लॅक मॅजिक. ब्लॅक मॅजिक. काला जादू.
तुम्हाला उद्या सकाळी मी मस्त पवनचक्की दाखवणार आहे. मस्त काय असते मस्त काय इलेक्ट्रिसिटी काय इलेक्ट्रिसिटी सोबत वॉटर पण देते. मस्त काय असतं मस्त मीन्स खूप छान. ए सार्थक भाऊ इथे देसी लडके का कमाल बॉनफायरची तयारी. मामा इथे गिटार घेऊन. ते आशिष हर्ष काय तिथे फोनवरच बघतोय अजून पण. कधी येणार आहे? अरे माझ्या समोर तोंडावर हम ना होते यारा अपनी तो यारी अतरंगी है रे अपनी दुनिया में हुन रंगी मस्त रंगी यारा अपनी तो यारी अतरंगी है रे. अब कौन कहेगा तेरी वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं प्यार हूँ मैं तेरा यार हूँ इस गगन के तले जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार मिले चल तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम ना बात करे यार ना मुझसे जाने आंखों का पैगाम न ले पर ये मत कहना अरे ओ पगले. आता रात्रीचा 1:30 वाजलेला आहे आणि आता आम्ही 1:30 वाजता इकडे इसलेवाडीमध्ये फिरायला चाललो आहे. तर हे बघू शकता एक आवाज आहे काय आवाज. तर आम्ही इथे रात्रीचे 1:30 वाजता आलेलो आहे. तर हे इसलेवाडीत आम्ही फिरत आहे. आशिष काय आहे या विहिरीचं असं रहस्य? 100 वर्ष जुनी आहे ही विहीर पण याचं राज अजूनही माहित नाही. 100 वर्ष जुनी ही विहीर. मला जन्मला होता गाईस तो त्याला मला जन्मला नव्हता म्हणून मला माहित नाही. 100 वर्ष पूर्ण. एअरटेलची रेंज नाही काय? तुला इथे रेटेल हे बघू शकता इसलीवाडी आहे ही. चांगले घर आहे इकडे. आधी माहिती असतं तर स्वेटर घालून आलो असतो. आता एवढं किती शर्ट घालून आला असतो यार भर रात्री 1 वाजता आपण हॉन्टेड प्लेस. भाई खूप वरती आहे. चालत चालत पाय दुखले. एवढ्यानं पाय दुखलं. अरे अजून खूप आहे. बापरे. तो अजून चालायला सुरुवात नाही केली तर तुझे पाय दुखायला लागले. सार्थक उद्याही हे सब ब्लॉग ओम चल लवकर. ओम थकला आहे. बघू शकता आम्ही गेल्या 5 मिनिटापासून चालत आहे. 1 वाजता आम्ही रात्री 1 वाजता शमशान घाट पाशी आलो. हे बघू शकता शमशान घाट आहे. तर आधी आम्ही इकडे नॉनव्हेज खाणार आहे आणि नंतर झोपणार आहे. हे बघू शकता पाठीमागे आम्ही ते बेडशीट टाकलेली आहे आणि तिकडे आमचा ओम लवकर झोपलेला आहे की त्याला ते कुठल्या तरी मुलीचा मेसेज आलेला आहे. तर तो आपला चॅटिंग करत बसलेला आहे. तर का रे तर जरा भेटूया उद्या सकाळी. उद्या सकाळचं तुम्हाला तर हे बाहेर बघू शकता तुम्ही कुठल्या प्रकारची मस्ती चालू आहे. मला दाखवतो. सार्थक आंघोळ करायला लागलाय. अशा पाठी मागून आणली. चल 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 चल
हे बघू शकता इकडे सार्थक आंघोळ करायला भिडलाय. आहे सार्थकला आंघोळ नाही घालत, आम्ही धुवा लागलो सार्थकला. सार्थक काल खराब झाला तर त्याला धुणं सुरू आहे. तर ओम, तू आता किचन मध्ये काय बनवत होता? मी गुलाबजाम. गुलाबजामुन. चल गुलाबजामुन दाखव मला. तर बघू गुलाबजामुन बनवले. हे बघा याने गुलाबजामुन बनवलेले आहे. आणि हे खाल्ल्यानंतर कुठे जायचं आपल्याला? हे झाल्यानंतर आपण विंडमिल बघायला जायची. विटमेल. यस. ओके सर, मग बनव लवकर. झालंय. झालंय? आता फक्त बसून खायचंय. ओके कमलेश, दिस इज फॉर यू. ओके स्टार्ट. वे कमलेया, वे कमलेया, वे कमलेया, मेरे नाना दिल. वे कमलेया, वे कमलेया, वे कमलेया, मेरे नाना दिल. मला कशाला खाणं? अरे एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. चमत्कार आहे मान, सरे दी दादाला मान. गोर गरीब करतोय दान, नको दिला जीवन लय शान. असतो सदा कामात दादाचा एक इरादा, एकच वादा आमचा राजू दादा. हे राजू मुंबई का राजू, राजू मुंबई का राजू, राजू मुंबई का राजू. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघत आहे वरती फिरायला. तर हे बघू शकता सगळे इथे बसलेले आहे. आणि आता काही मिनिटातच आम्ही वरती जाणार आहे. तर वरती मीन्स माउंटेन, इकडे थोडा पहाड वरती चढायचं आहे. आणि तिथून तुम्हाला ते दाखवतो व्ह्यू कसा आहे. तर चला. पोचला आहे वीट मिल पाशी आहे. बघू शकता इकडे वीट मिल, भरपूर अशा वीट मिल्स आहे. तिकडे गाडी लावली आणि तिकडे आता फिरायला चाललो. बघू शकता वीट मिल्स. आशो. ओके, तर वरती आम्ही इथे डोंगरावर आलेलो आहे आणि डोंगरावर बघू शकता इथे भरपूर विंड मिल्स आहे. तर ओम, काय सांगशील तू अजून काय, असं तुला काय वाटते, मजा आली? मी म्हणेन की मस्त आहे. आपल्याला जी लाईट मिळते आता थोड्या वर्षांनी कोळसा संपणार आहे. मग आपल्याला जेव्हा रिन्युएबल एनर्जीज यूज होणार आहे, बरोबर की नाही हर्ष? येस, दॅट्स वाय दिस इज आवर फ्युचर. सो वी आर टेकिंग फोटो विथ इट. आमचा आशिष भाऊ इकडे फिरते. कुठे गेलता रे तिकडे? हा? काय? मंग्या तो लंगडा चालते. हा परशा इकडे आहे. हा एकदा परशाला आवाज दे की. लंगड्याला आवाज दे. लंगड्याला एकदा आज तिकडे ती आले की आपले काय, तिचं नाव काय होतं रे? लंगड्यावालीची. लंगड्यावालीच काय? एक होती, तिघांची एक होती. ते दाखवलं नाही त्यात. तिकडे नाही जायचं नाही. गाईज, तुम्हाला माहित असेल तर सांगा त्या लंगड्यावालीचे नाव काय होतं. तर आम्ही वरती चाललो. मंदिर आहे तिकडं, मंदिर आहे. मंदिरात दर्शन करायला जायचं. तू दुसरं काहीतरी म्हण, मी मात्र शिवी द्यायची नाही. चुत्या चुत्या चालते प्रत्येक ब्लॉग मध्ये म्हणतात. ओके तू म्हणतो ते. अरे लंगड्याला का मागं ठेवलं तू? 200 years old. अजून हम साथ साथ है गरीबों के साथ ही हम साथ साथ. ते देऊळ दाखवते. तेवढं बघा. 100 वर्ष, 100 की 200 रे? 200 वर्ष जुनं हे देऊळ आहे. आज मी हा दगड उचलणार आहे. पहिल्यांदा प्रयत्न केला, उचलला नाही. तेवढा चांगलं लग्न. तर हा बोलतोय जेवढा चांगला मोठं, जेवढं जास्त उचलशील जेवढं मोठं उचलशील. नाही मोठंच नाही. तेवढं मोठं नाही. हे छोटं उचलणार. मोठं उचल चांगलं लागेल. मोठं उचलणार आहे. जेवढं मोठं असेल तेवढं चांगलं. नाही उचल. जरा व्यवस्थित.
पाठीमागे येईल. चल हा हा. मीच नसतो माझे कपडे पांढरे आहेत. इनएलिजिबल फॉर मॅरेज. रे मामा किती वाजले? व्हिडिओ कर शूट कर. हर्षा, कसं वाटलं तुला आधीचं मंदिर बघून? मंदिर चांगलं होतं, फक्त बॅड लक तिथनं घेऊन आलोय. आता ते बॅड लक आम्ही काढायसाठी चाललो. आपल्यावर नसतं रे ते त्याच्यावरच राहणार कोणाकडे. तुझ्याकडे माझ्याकडे काय मी काय केलं? मग तेच आम्ही बॅड लक काढायला ह्याला घेऊन चाललो. कुठं, कोणत्या मंदिरात? कुठला? बोधोबा. नाही आता कोणत्या मंदिरात चाललो आपण? शेवताई मंदिरला घेऊन चाललोय वैभवला. तिथं त्याची करणी काढता येईल का बघण्यासाठी. जर का मी आहे ना, मी काढतो. आता आमच्यासोबत एक लिंबू एक टाचणी. आमच्यासोबत आता आम्ही इथे भैरवनाथ मंदिरात आलोय. बे तू कुठे चालला? चल लवकर. मामा इट्स ओके. बघू शकता घंटा गाडी. सार्थक तू कुठे चालला? खाली जायचंय. खाली जायचंय तू? चिरा माहितीये का मामा तुला? नाही. त्याच्यामध्ये नाही चिरा म्हणजे स्प्लिट झालेलं होतं. अरे वैभव तू सांगतो. सर हे जे मंदिर बनलंय हे पूर्ण चिरानं बनलंय. त्याला तू माझ्या त्याची माहिती रेकॉर्ड करणार मला काय शूट करायला. तू सांगा ना चिरा पडलाय. ते नाही सांग रे ते नाही बघ. मंदिराची वैशिष्ट्य काय? विशेषतः हा पूर्ण डोंगर एका चेहऱ्यामध्ये बिल्ड आहे. इथे दिसतं का चेहरा? वरून पाक बॉटम पाक खालीपर्यंत एका चेहऱ्यामध्ये. आमचा सार्थक केला इकडे पूजा करायला. आणि आधीच्या काळात ना हे सगळं क्लोज होतं पूर्ण. माणसं तिथून वरतून यायची. ते ट्री आहे का तिथून खालून येते खाली यायची. तर भाई आता गेलेला आहे करणीवर. खूप सेन्सला घेतलंय मामाने करणीला. आणि तो आता खूप प्रत्येक देवाला. अरे यार मामाने एवढं कधी आयुष्यात केलं नव्हतं. आज सिरियस झालाय तो. सिरियस झालाय जरा. कोणतरी आला इथे पूजा करून गेला. दररोज येतच येतातच आम्हाला. आता प्रत्येक मंदिरची पंडित पुजारी असतातच. आशा कुठे चालला? क्लिप वरून आता उडी खाणार आहे. नको एवढ्या लवकर नको रे. मला पास करायला सांग मग. नंतर बाई हे करते. इकडे जाऊ नको. इकडे खाई आहे खाई. तू असं कसं नॉर्मली इथे आलाय? येताना खाली दरी. दरी आहे. हे पण कटच झालंय पूर्ण क्लिप पासून. बघू शकता तुम्ही. अरे बापरे. अरे सार्थक कुठे गेला? नॅचरल आहे बघ. आता समजा आता आपण इथे उभारलोय आणि अचानक अर्थ आला आणि डोंगर सरकला. आपण गेलो खाली तर आपण डोंगर सरकला तर गेल्या बकरे मग आपल्या. मंदिरात आलो आहे. ते पाठीमागे बघू शकता. तिकडे कुठले इकडे जंगल सुरू होते. आणि आता थोडं आम्ही ते मंदिराचं दर्शन वगैरे करणार आहे. आणि इथून पुन्हा आम्ही वापस खाली जाणार आहे. डॅमकडे जाणार. हे मंदिर एक मंदिराचा फॅक्ट आहे. तर तो आपला हर्ष सांगणार. काय रे हर्ष? हे मंदिर का नाही विहिरीवर त्याचं बांधकाम आहे. अच्छा अच्छा. आत जर आपण आता गेलतो बघितलं असं खूप असं गार होतं ना वातावरण. छोटे मंदिर आहे तुम्हाला दाखवू. मंदिर नाही प्रतिमा आहे.
एक छोटं मंदिर आणि प्रतिमा इथे आहे. त्याच्यावरती सिम्बॉल्स पण आहेत. सिम्बॉल्स आहे. चला अजून तिकडे जाऊन बघू आपण. तर आम्ही तुम्ही बघू शकता हे चांदोलीच्या जंगलात आम्ही आलो आहे थोडा आत फिरायसाठी. माझ्यासोबत आशिष आहे. आशिष चल लवकर. ओके तर हे बघू शकता आज सार्थक पुढे गेलेला आहे. सार्थकला रस्ता माहिती सार्थकला रस्ता ना माहीत. आम्ही फक्त आज चाललोय फिरायला. यार असंच पाहिजे नव्हतं. असंच तुला खूप मिस करतोय आम्ही. तो असता तर आज बिबट्या पण घाबरला असता त्याला. काय इकडे आम्ही थोडं थांबलो होतो बघायसाठी व्ह्यू. तुम्ही पण बघू शकता इकडे खूप पहाड आहे. आणि आमचा सार्थक तू का बसला रे इकडे? मस्तपैकी व्ह्यू बघण्यासाठी. का बसला इकडे? मस्तपैकी व्ह्यू बघण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता की तर आता आम्ही इथे जेवण करायसाठी आलो आहे. आता जेवण करून आपण लगेच निघायचं. हो लगेच निघायचं. तर आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि परत आम्ही डॅम साठी निघतो. चला दाखवतो तुम्हाला. आपल्याकडे काय काय मेनू अवेलेबल आहे? आमच्याकडे सर गुलाबजामुन, अजून वॉटर, जामुन गुलाब, अच्छा प्युअर गुलाबाचं पाणी, गुलाबाचं पाणी आणि मसाला दूध अजून पाणी पिणार तुम्ही? नाही पाणी वगैरे शुद्ध पाणी? नको. सर तुम्हाला पाणी पाहिजे? तुम्हाला सर आम्ही सर्व करून देतो. हे नाही पाणी पाहिजे. हे बघा, असं सर्व करा. स्पार्कलिंग वॉटर पाहिजे. इथे मी ऑर्डर केला आहे रोटी आणि वाटी दिल्या ना? तू काय ऑर्डर केलं? मी काजू मसाला मिक्स व्हेज आणि म्हणजे आमच्यात मागवलंय. तर आपण जेवण करूया आणि परत जाऊया. चला तर आम्ही जेवण वगैरे करून आता इकडे चांदोली डॅमकडे निघलाय. तर आम्हाला हे सह्याद्री उद्यान दिसलंय. तर आम्ही तिकडे थोडं फिरायला चाललो. अशाच चला आपण अंदर जाऊ फिरायला. माझ्या पाठीमागे बघू शकता इथे उद्यान आहे. चला दाखवतो तुम्हाला उद्यान. हर्षा मग निघायचं. कसं वाटलं तुला ह्या उद्यानमध्ये फिरून? जायचंय. उद्यानमध्ये फिरून तुला कसं वाटलं? छान आहे, जबरदस्त आहे. म्हणजे एवढं निसर्ग आम्ही जास्त आत गेलो नाही कारण आम्हाला थोडं धरणाकडे लवकर जायचं आहे. कारण ते 5 वाजता बंद होतं. आता सध्या तर 2-2:30 वाजले असेल ना? हो. तर 2:30-3 वाजत आले आणि 5 वाजता बंद होते म्हणून आम्हाला जास्त काही उद्यान फिरायला नाही भेटलं. तर आता आम्ही डॅमकडे निघतो. तर चला दाखवतो तुम्हाला डॅम. पास घेणं गरजेचं आहे का? कशासाठी? डॅमवर जायचं आहे ना. ओके तर हर्ष आमची जबाबदारी घेत आहे. बघा हर्ष फॉर्म भरून राहिला आणि बाकी मेंबर उभे. हा आमचा नवीन ब्लॉगर कोमल हवा. कोमल सकाळ सकाळची हवा. कसं कोमल के हा ब्लॉगर आत्ताच आम्ही त्याला एक्सप्लोर केला आहे. त्याचे ब्लॉग काही दिवसांनी युट्यूबवर येतील. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये यायची. संभावना आहे. आता स्टार्टिंग केली आहे पण पाहत राहा. तर आम्ही फायनली कुठलं धरण आहे रे? हा चांदोली धरणावर आलेलं आहे. तरी एवढं मोठं धरण मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम बघत आहे की 35 किलोमीटर हे किती लांब आहे रे? 35 किलोमीटर आत आहे. तर हे धरण 35 किलोमीटर आत आहे आणि खूप भारी असं हे धरण आहे. तर ॲक्च्युली आम्हाला इथे मोबाईलची परमिशन नव्हती तरी पण आम्ही मोबाईल ॲडजस्ट करून हा व्लॉग कंटिन्यू करत आहे. काय आणि हे बघू शकता. कसं वाटलं ओम्या तुला चढून? आणि हा आम्हाला आमच्याकडला भेटलेला आहे भाऊ रामटेकचा आहे. तर हा इथे 1 महिना झाला कामाला आहे. काय नाव आहे तुझं? संजय. हा संजय आहे रामटेकचा. हे बघू शकता दृश्य एकदम भारी आहे.
आता आम्ही धरणाच्या खाली आलेला आहे आणि आता हे बघू शकता आम्ही आशिष आम्हाला नदीपाशी नेत आहे, जे की धरणातून नदी आलेली आहे त्या नदीकडे आम्हाला आशिष नेत आहे. आणि हा माकड पाहू शकता, हा कोंड्यातला आणि त्याचे मित्र बसले आहे काही वरती. अरे बापरे, मिनिमम आज 7-8 किलोमीटर चाललो असेल आम्ही. ॲटलिस्ट 5 किलोमीटर चाललेलं आहे. आणि आता कुठे आणलं हे बघा, माझ्या मागे ते डॅम मधून आलेली नदी. पाण्यात नाही जायचं, फक्त बघायचं. अरे पिवळा जादू आहे तो. तुला करायचं आहे का अशा? मग कसं वाटलं भावा एवढं आपल्याला चालून? एवढंच अंबीर आमचं आईचं तुझं सांग. आम्ही first time. एक स्टेप चढला आणि तिथंच दमला. तर हे बघा तुम्हाला नदी दाखवतो. अजून इकडे कुठे जायचं आपल्याला? हा वैभवचा ब्लॉग नाही, ही वैभवची काय म्हणाले कहाणी. जल्लत म्हणाले नुसती. प्रत्येक ब्लॉग मध्ये ह्याची काढलीच गेल्या. तर सर्व फिरून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे आपल्या आशिषच्या घरी वापस. तर इथून आम्ही थोडं आता फ्रेश होणार आणि फ्रेश होऊन परत आम्ही हॉस्टेलसाठी निघणार आहे. हे बघू शकता हर्ष खूप कंटाळलेला आहे. काय रे, थकला का तू? नो एक्झॉस्टेड ब्रो, एक्झॉस्टेड आहे. तर इथून थोड्या वेळात आम्ही वापस आमच्या हॉस्टेलला जाणार आहे. आणि हा बघा सुपली मॅन. इकडे दाखव एकदा सुपली दाखव. सुपली ए ओम्या, काय झालं असं तुझ्या? वट्टा थोडी असतं, मग काय असते? किचन कट्टा. मग तुम्ही काय म्हणता? बिर्याणी खात आहे इस्लामपूरला आणि इथून आम्ही जाणार आहे वापस आम्ही कॉलेजला. तुला काय तरी असं शोरमा व्हेज शोरमा. ओके नाईस. सार्थक तू नाही काय खात आहे? आय म्हणतो राईट. ओके. अक्षा चालला आता आपल्या रूमवर, माहेरी चालला. आणि आशिष, ओम, सार्थक, मी त्याला सोडायला आलो. आता त्याची रूम सेफली सोडणं गरजेचं सेफली सोडण्याचं गरजेचं काही नाही. 20 मिनिटाचा करशील तो 1 तासाचा. चला मम्मी, चला निघू आहे. निघायचं. तुम्हाला लेट होतं. बाय बाय. काय खाल्लं? गुड नाईट. बाय. सायराणे. निघतो हर्ष. ओके, थँक यू फॉर दिस अमेझिंग ट्रिप होमीज. थँक यू.